भारतामध्ये घटस्फोट घेण्यासाठी अनेक ग्राउंड्स आहेत. हे सर्व ग्राउंड प्रत्येक धर्माच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, ख्रिश्चन आहात, पारसी आहात किंवा अगदी तुम्ही आंतरजातीय विवाह जरी केला असेल तरी तुम्ही या ग्राउंड खाली डिवोर्स घेऊ शकता. यामध्ये प्रत्येक ग्राउंडवरती सेपरेट व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. त्या सर्व व्हिडिओची लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये डेझर्शन हा ग्राउंड बघूया. डेझर्शन म्हणजे परित्याग करणे. म्हणजेच काय, तर एकत्र राहणे म्हणजे विवाह टिकवणे आणि वेगळे राहणे म्हणजे विवाहाचा अंत करणे असे एक साधारणपणे समजले जाते. परंतु कोणतेही ठोस कारण नसताना जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध किंवा संमतीशिवाय जाणीवपूर्वक जोडीदाराला किंवा त्याच्या कुटुंबियांना सोडून दुसरीकडे राहणे म्हणजे परित्याग म्हणजेच डेझर्शन. आता हे डेझर्शन किती वर्ष असलं पाहिजे, म्हणजेच हे वेगळं राहणं किती वर्ष असलं पाहिजे, तर ते कमीत कमी किमान 2 वर्ष असले पाहिजे. सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं तर पती पत्नी कोणत्याही कारणाशिवाय किंवा कोणतेही कारण नसताना 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ वेगळे राहत असतील तर डेझर्शनच्या ग्राउंड खाली तुम्ही घटस्फोट घेऊ शकता. येथे महत्वाचं काय आहे, पहिले म्हणजे की लग्न व्हॅलिड असणे गरजेचे आहे. आता लग्न कायद्याच्या नजरेमध्ये व्हॅलिड कसं होतं ह्याचा आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढे लग्नानंतर पती पत्नी म्हणून दोघांचे शारीरिक संबंध येणे अत्यंत गरजेचे आहे. शारीरिक संबंध आले नसतील तर डिवोर्सकडे न जाता तुम्ही लग्न रद्द करून घेण्याकडे भर देऊ शकता. ह्याचा देखील व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पती आणि पत्नी कोणतेही कारण नसताना एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. पण लक्षात घ्या, ते कुठे राहत आहेत हे मात्र तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजेच बायको माहेरी जाऊन राहत आहे किंवा पती दुसऱ्या शहरामध्ये जाऊन मुद्दामून जाऊन राहत आहे, त्याचे दुसरे घर घेऊन तो राहत असेल. त्याचप्रमाणे ह्या 2 वर्षामध्ये एक रात्री देखील स्टे म्हणजे 1 नाईट स्टे सुद्धा चालणार नाही. वेगळे म्हणजे वेगळेच राहिलेले असणे आवश्यक आहे. असे जर 2 वर्ष झाले असतील आणि मग 2 वर्षाचा काळ संपल्यानंतर पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही डेझर्शनच्या ग्राउंडवरती घटस्फोट कोर्टामध्ये दाखल करू शकतो. या ग्राउंडवर घटस्फोट दाखल करताना कोणते कायदेशीर महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं सजेशन आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवता येतील. आता कोणत्या ग्राउंडवरती तुम्ही हा घटस्फोट दाखल करू शकता, कोणते कायदेशीर मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहेत, त्यावर पुरावे कसे दिले पाहिजेत हे आपण समजून घेऊया. पहिल्या कायदेशीर मुद्द्यामध्ये 2 वर्षाचा कालावधी. डेझर्शन ग्राउंडवरती घटस्फोट फाईल करत असताना ज्या दिवशी तुम्ही घटस्फोटाची केस कोर्टामध्ये दाखल करत आहात त्या दिवशी तुमचा 2 वर्ष वेगळे राहत असल्याचा कालावधी पूर्ण झालेला असावा. आता या संदर्भात तुम्हाला काय पुरावे देऊ शकता. समजा पत्नी घर सोडून गेली आहे आणि ती घर सोडून जेव्हा गेली तेव्हा दुसरीकडे कुठे राहत असेल तेव्हा तिला काही मेसेजेस केले असतील किंवा फॅमिलीमधील काही मीटिंग झाल्या असतील किंवा काही तारखा असतील, तुम्ही एखादी तिला कायदेशीर नोटीस पाठवलेली असेल, त्यामध्ये एक्झिक्यूट केलेली असेल किंवा काही तारखेला ज्या तारखेला तुम्ही वेळ राहायला सुरुवात केली होती हे स्पष्ट दिसून येते. म्हणजेच 2 वर्षाचा कालावधी हा वादग्रस्त होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथे कन्स्ट्रक्टिव्ह डेझर्शन हे देखील सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. म्हणजेच काय, जर पती किंवा पत्नी अगदी घर सोडून वेगळे राहण्याची गरज नाही तर एकाच घरामध्ये राहून देखील ते कोणतेही संबंध नाहीत, कुणाशी एकमेकांशी बोलत नाही, 2 वर्ष ते फक्त एकत्र राहत आहेत पण त्यांच्यामध्ये सांसारिक नात्याचा पूर्णपणे अंत झालेला आहे. जेव्हा डेझर्शन ग्राउंड खाली डिवोर्स दाखल केला जातो तेव्हा बरेचदा विरोधी पक्षाकडनं असे उत्तर येते की अर्जदार यांच्या क्रूर वागणुकीमुळे किंवा अजूनही कुठल्याही कारणाने घर सोडून जावे लागले आणि परिस्थितीला सर्वस्वी अर्जदार ह्यांना जबाबदार धरले जाते. परंतु लक्षात घ्या, डेझर्शन ग्राउंडवर फक्त 2 वर्ष तुम्ही वेगळे राहत आहे हे अत्यंत महत्वाचे आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मारहाण झाल्यानंतर वेगळे राहणे किंवा कोर्टामध्ये केस चालू आहे म्हणून वेगळे राहणे. पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे असे समजले म्हणून वेगळे राहत आहे. म्हणजेच काय, तर कुठल्या ना कुठल्या कारणाने जर तुम्ही वेगळे राहत असेल तर मात्र डेझर्शनच्या ग्राउंड खाली डिवोर्स दाखल करता येत नाही. हा ग्राउंड तेव्हाच वापरता येतो जेव्हा पती आणि पत्नी सलग 2 वर्ष कोणत्याही कारणाअभावी वेगळे राहत आहे. आता त्यानंतर चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे वेगळे राहत असल्याचा पुरावा. या पुराव्याबद्दल आपण आधी देखील बोललो आहोत. हा पुरावा हा अर्जदार ह्यांनाच द्यावा लागतो. त्यामुळे तुमची पत्नी किंवा पती अचानक घर सोडून गेली आणि परत येण्याचे चिन्ह दिसत नसतील तर एखादी लीगल नोटीस पाठवणे अत्यंत गरजेचे आहे किंवा एखादी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही नॉन कॉग्निजेबल म्हणजे NC कंप्लेंट देखील नोंदवली तरी चालू शकते. आणि ते देखील करायला जमत नसेल तर ऍटलिस्ट ती कोणत्या तारखेला निघून गेली तसे तिला मेसेज तरी करा. 5वा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा कायद्याने थेट दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने काही जजमेंट सांगितलेले आहे, जेव्हा विवाह प्रत्यक्ष आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे संपलेला असेल, पती आणि पत्नी एकमेकांपासून साधारणतः 10 किंवा जास्त वर्षांपेक्षा वेगळे राहत असतील तर मात्र या ग्राउंड खाली घटस्फोट होणे अगदी सोपे आहे.
ह्या ग्राउंडवरती सुप्रीम कोर्टाने देखील हे महत्त्वाचा निर्णय दिलेले आहेत. पहिला निर्णय म्हणजे बिपिनचंद्र जयसिंग शहा वर्सेस प्रभावती. या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने रिझर्वेशन सिद्ध करण्यासाठी महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातील पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती आणि पत्नी दोघेही प्रत्यक्ष वेगळे राहत असलेले पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगळे राहणे हे कायमचे संबंध तोडण्याच्या हेतूने असले पाहिजे. निष्कर्ष असा आहे की केवळ राग किंवा तात्पुरत्या भांडणामुळे वेगळे राहत नसून वेगळे राहणे म्हणजे डेझर्शन मानले जात नाही. दुसरं जजमेंट म्हणजे लालचंद उत्तमचंद किरपालानी वर्सेस मीना. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की डेझर्शन हे योग्य कारणाशिवायच असले पाहिजे. ते सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे अर्जदारांवरतीच असते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षाने जर प्रामाणिकपणे परत येण्याची तयारी दाखवली तर परित्याग संपतो, म्हणजे डेझर्शनचा 2 वर्षाचा सेपरेशन पिरियड संपू सुद्धा शकतो. पण या जजमेंटमध्ये कोर्टाने हे देखील सांगितलेलं आहे की ही ऑफर बनावट नाही ना, हे न्यायालयाने तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तिसरे महत्त्वाचे जजमेंट म्हणजे सावित्री पांडे वर्सेस प्रेमचंद पांडे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की सहजीवन आणि परित्याग यांचा एकमेकांशी संबंध नक्कीच आहे. आधी सहजीवन नसल्यास परित्याग म्हणजे डेझर्शन होऊ शकत नाही. लग्नानंतर एकत्र राहिलेच नाही तर टेक्निकली परित्याग सिद्ध होणे कठीण आहे. आता हे सर्व आपण परत एकदा शॉर्टकटमध्ये समजून घेऊयात. डेझर्शन हा घटस्फोटाचा एक ग्राउंड आहे, परंतु या ग्राउंडवरती घटस्फोट दाखल करण्यासाठी तुमचे लग्न व्हॅलिड असणे अत्यंत गरजेचे आहे. लग्नानंतर पती पत्नी काही काळ एकत्र राहणे अत्यंत गरजेचे आहे. काही काळ म्हणजे किती महिने, किती वर्ष असे काही निश्चित नाही. हे फॅक्ट प्रत्येक केसनुसार बदलू शकतात. यानंतर पती आणि पत्नी एकमेकांचा सहभाग सोडून कोणत्याही कारणाशिवाय संसारातून किंवा वैवाहिक नात्यात निघून गेलेले आहेत आणि आता 2 पेक्षा अधिक वर्ष ते वेगळे राहत आहे किंवा एकत्र राहत नाहीत. अशा वेळेस तुम्ही डेझर्शनच्या ग्राउंडवरती डिवोर्स दाखल करू शकता. परंतु समजून घ्या, या ग्राउंडवर तुम्ही नांदायला देखील येण्याची केस करू शकता. जर नांदायला येण्याची इच्छा असेल तर, संसार टिकवायचा असेल, तुमचं म्हणणं आहे की भांडणं काहीच झालेलं नव्हतं, विनाकारण तो किंवा ती निघून गेली आहे, तर मात्र तुम्ही नांदायची देखील केस करू शकता. परंतु तुमचं म्हणणं असं आहे की कारण नसताना ती 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा 2 वर्षापेक्षा जास्त वेळ ती निघून गेली आहे, तर आता मात्र एकत्र राहायचं नाहीये, मग मात्र तुम्ही घटस्फोटाची केस दाखल करू शकता. पण 2 वर्षाचा कालावधी सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावरती असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुमचे काही कायदेशीर प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही कायदेशीर प्रश्न असतील तर आम्हाला थेट विचारायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा फोन नंबर देखील दिलेला आहे. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. तुम्ही अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आम्ही टाकलेले व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मिळतील.